स्वामी भक्तांचे अनुभव भाग 8. श्री भास्करराव लिमये म्हणून दस्तऐवज वगैरे लिहिणारे गृहस्थ आहेत. सर्वजण त्यांना बाबीराव म्हणूनच ओळखतात. हे श्री स्वामींना पूर्वीपासून ओळखणारे, पण त्यांच्यातील शक्तींचा गूढ प्रभावाचा पत्ता त्यांनाही इतर अनेकांप्रमाणे नव्हता. येथे रत्नागिरीत भाटवडेकरांकडे त्यांची पुन्हा गाठ पडली. भाटवडेकरांनी आपण श्री स्वामींना गुरुस्थानी मानतो असं सांगितलं. ते त्यांना जरा विचित्रच वाटलं. संध्याकाळी सर्वजण फिरायला समुद्रकिनारी गेले, पण गप्पा आणि थट्टा विनोद इतर विषयांवर चालू होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच बाबीराव हजर झाले. रिक्त हस्ते जाऊ नये म्हणून उदबत्त्या घेऊन आले. त्याच दिवशी श्री गुरुचरित्र सप्ताहाची सुरुवात श्री भाटवडेकर यांनी केली होती. त्यावेळी श्री स्वामींनी त्यांची व्यावहारिक चौकशी केली आणि काहीही विचारायचं असेल तर मनमोकळेपणाने विचारा असं सांगितलं. त्यावर बाबीराव म्हणाले, मला कसली काहीही उणीव वा कमतरता नाही. मला तसं काही विचारायचंही नाही. कशाला काही उणं वा कमी नसल्याने देवाला आळवायची सुद्धा माझ्यावर पाळी आलेली नाही. त्यावर स्वामी म्हणाले, दस्तऐवज लिहायला तुम्हाला गुरु लागला नाही. बुद्धी, हौस, पुस्तकं यांच्या आधारे तुम्ही निष्णात झालात. हे खरं की खोटं? बाबीराव म्हणाले, तंतोतंत अशी स्थिती आहे. त्यावर स्वामी म्हणाले, याही मार्गात तुमची बुद्धीच तुम्हाला पुढे नेईल. असं म्हणतात तोच श्री बाबीरावांनी श्रींचे चरणी मस्तक ठेवलं. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा सुरू झाल्या. ऊर भरून आला. स्वामींनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि आपल्या गळ्यातील माळ त्यांना घालण्यासाठी दिली आणि सांगितलं, उद्या सकाळी या. मला माझी माळ परत करा आणि काय काय झालं ते सांगा. त्या रात्री बाबीरावांना 2 शुभ स्वप्न पडली. एकात एक विशाल तलाव दिसला. त्यात आकाशाचं प्रतिबिंब आणि चांदण्याही दिसल्या. दुसऱ्यात एका नदीतून एका किनाऱ्याहून दुसऱ्या किनाऱ्याकडे आपण गेलो. नदी भरलेली असूनसुद्धा आपणाला मात्र गुडघाभर इतकंच पाणी झालं आणि आपण सुखरूप पहिलं तरी पोहोचलो. हात पाठीवरून फिरवून माझी प्रगती केलीत. हृदयस्थ आत्म्याला शरण कसं जायचं ते तुम्ही मला शिकवून दिलंत. आज माझे योगसुद्धा विनासायास आणि पूर्णावस्थेपर्यंत पोहोचले. योग स्थितीतला आनंद अवर्णनीय होता, असं ते सद्गतीत स्वरात म्हणाले. आता ते स्वामी भक्त झाले. अशा प्रकारे अनेकांना अनेक प्रकारे अनेक प्रश्नांसंबंधी श्रींचं मार्गदर्शन सतत चालू असे. एक सुखवस्तू श्रीमंत सुशिक्षित सदाचारी तरुण श्री स्वामींकडे येत असे. त्यांचा वाचनाचा व्यासंग चांगला होता. अनेक इंग्रजी तत्त्वज्ञानविषयक पुस्तकं त्यांनी वाचली, अभ्यासली होती. विशेषतः भारताविषयी लिहिलेली पॉल ब्रंटनसारख्यांची योगाचे आत्मवृत्त आणि मानसशास्त्रावरील पुस्तकं खूप वाचली आहेत असं संभाषणावरून कळत असे. त्यामुळे तौलनिक चर्चेसाठी बराच वेळा ते श्रींकडे येत. एकदा मी असताना योगाचे चमत्कारांवर त्यांची मीमांसा सुरू झाली. त्यावेळी पुस्तकातील एक एक प्रकरण घेत आणि त्याचा तर्जुमा मराठीत सांगत. जरूर तिथे श्री स्पष्टीकरण करीत. 2-3 प्रकरणं झाल्यावर पुढचं प्रकरण सांगण्यापूर्वीच श्रींनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट पुरी होते तोच ते गृहस्थ म्हणाले, याच स्वरूपाची गोष्ट या प्रकरणामध्ये आहे. आणि मग असंच चालू झालं. सुमारे तास 1.5 तास स्वामींनी गोष्ट सांगावी आणि त्यांनी या प्रकरणात अशीच गोष्ट आहे असं सांगावं. श्री स्वामींना इंग्रजी लिहिता वाचता येत नव्हतं. त्यांचं व्यावहारिक शिक्षण 4-5 इयत्तांचंच. पण परदेशात इंग्रजीत छापलेल्या पुस्तकाची प्रकरणामागून प्रकरणं संदर्भासहित त्याच प्रकारची गोष्ट आधी सांगून प्रकरण काय आहे म्हणून पाहायला सांगावं हेच विशेष होतं. याच गृहस्थांचे डोळे पाहून ते त्यांना म्हणाले होते की तुमच्या भाषेतील हिप्नॉटिझम, मॅस्मेरिझम किंवा आमची मोहिनी विद्या तुम्हाला साध्य होऊ शकेल. त्यावर त्यांनी साधना करण्याची तयारी दाखवून विनंती केली. म्हणून स्वामींनी त्यांच्याकडून निरांजनाच्या ज्योतीपासून उगवत्या सूर्यापर्यंत निरनिराळे त्राटक प्रयोग आणि इतर साधना सुमारे 1.5 वर्ष करून घेतली. शक्ती प्राप्त झाली आहे याचा प्रत्ययकारी प्रयोग देखील पाहिला. त्यापूर्वी प्राथमिक अवस्थेतील प्रत्येक टप्प्याचे प्रयोग पाहिले होते. पण या शक्ती प्राप्तीनंतर श्री स्वामींनी त्यांना एक अट घातली की स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी
अगर आपलं काम करून घेण्यासाठी या शक्तीचा कधीही वापर करायचा नाही. दुसऱ्यांच्या सेवेसाठी, रोग बरे करण्यासाठी, कुणाचा न्यूनगंड घालवण्यासाठी, म्हणजे फक्त परोपकारासाठीच त्याचा वापर करायचा. त्यांनीही ते त्यावेळी मान्य केलं. काही दिवसांनंतर त्यांची शक्ती काम देत नाहीशी झाली. का ते मला समजलं नाही. पण स्वामींच्या बोलण्यात एकदा आलं होतं की आपलं काम करून घेण्यासाठी त्याने या शक्तीचा वापर केल्यामुळे ती शक्ती सुप्तावस्थेत ठेवली आहे. त्यानंतर पुन्हा ती शक्ती सुरू होऊन मिळावी म्हणून ते साधना आणि परिश्रम करीतच होते. स्वामींकडे रदबदली करीत होते. पण काही काळ ती तशीच राहिली, एवढंच माहीत आहे. इंग्रजी वाचनावरून एक गोष्ट आठवली. एकदा एक सहकारी खात्यातील वरिष्ठ अधिकारी श्री स्वामींकडे आले होते. इंग्रजी तत्त्वज्ञान आणि शास्त्र यावर त्यांचं बरंच वाचन अभ्यास होता. त्यावरून भारतीय वेद, तत्त्वज्ञान, शास्त्र क्लिष्ट आणि न समजणारी आहेत. त्याऐवजी इंग्रजीतून वाचलं तर ते समजतं असा त्यांचा दावा होता. श्री स्वामी आणि साहेब यांचा संवाद सुरू होता. साहेब इंग्रजीतून बोलत होते आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं अगर स्पष्टीकरण श्री स्वामी मराठीतून देत होते. अशी चर्चा सुमारे अर्धा पाऊण तास सुरू होती. आम्ही बघे मात्र अवाक झालो होतो. कारण इंग्रजीचा गंध देखील नसलेले श्री स्वामी साहेबांच्या इंग्रजीतून चाललेल्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरणं अगदी अचूक देत होते. दोन मान्यवर व्यक्ती बोलत असताना मध्ये बोलण्याने त्या दोघांचाही अवमान होईल म्हणून आम्ही गप्प होतो. चुळबुळ सुरू झाली. जरा वेळाने श्री स्वामींनीच साहेबांना सांगितलं की मी गावंढळ फाटका माणूस, मला इंग्रजी काही येत नाही, तेव्हा तुम्ही मराठीतून विचारा. साहेब बघतच राहिले. जरा वेळाने म्हणाले की आपण अर्ध्या तासाहून अधिक वेळ बोलतो आहोत. माझ्या सर्व इंग्रजीतून विचारलेल्या प्रश्नांची समर्पक आणि योग्य उत्तरं आपण देत आहात आणि आता म्हणता मला इंग्रजी येत नाही, हे कसं शक्य आहे? श्री स्वामी म्हणाले, मी उत्तरं दिली ती अनुमानशास्त्राने, तुम्ही काय विचारणार हे गृहीत धरून, पण मला खरोखरच इंग्रजी येत नाही. आम्ही बघे मात्र दिग्मूढ होऊन गेलो. श्री स्वामींना इंग्रजी येत नाही हे आम्हाला माहीत होतं, पण चालू संवाद आम्ही ऐकत होतो त्यात ही उणीव कुठेच दिसली नाही. दुसऱ्याचं अंतःकरण मनपटल वाचू शकणाऱ्यांना भाषेची तरी काय गरज? मनात विचार येताच त्याचं ज्ञान होणाऱ्यांना भाषेची अडचण आड येत नाही. भाषेचं माध्यम आमच्यासारख्या मूढांना लागतं हेच खरं.